नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अलीकडल्या काही महिन्यांमध्ये, प्रामुख्याने वर्षभर पण आपण म्हणू शकतो, जसजसं लोकसभा निवडणुकीची 5 वर्षापैकी 4 वर्षाची मुदत संपत आली, तेव्हापासून लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले होते. आणि त्यानंतर मोदी विरोधात असलेली ल्युटियन्स लॉबी, म्हणजे जी मुळात ब्रिटिशकालीन दिल्ली आहे, त्या दिल्लीमध्ये जे स्वतःला फार उच्चभ्रू आणि अभिजन वर्ग म्हणतात, अशा बुद्धिमान प्राध्यापक वगैरे, संपादक, पत्रकार, वाहिन्यांचे संपादक, मालक आणि काँग्रेस यांची जी इकोसिस्टीम आहे, त्यांनी एक नवा नॅरेटिव्ह किंवा नवी भूमिका पुढे आणायला सुरुवात केली आहे. अर्थात ती तशी नवी असं म्हणता येणार नाही. 5 वर्ष जुनीच, 4.5 वर्ष 5 वर्ष जुनीच भूमिका आहे, जुना नॅरेटिव्ह आहे. पण तो परत एकदा शेळ्या कढीला ऊत आणल्यासारखा नव्याने पुढे आणला जातो आहे. तो नॅरेटिव्ह असा आहे की मग कुठले काय म्हणतात त्याला, फोटो वेगवेगळे सार्वजनिक कार्यक्रमातले कुठलं तरी फुटेज, चित्रण दाखवून भारतात मोदींच्या जवळपास पोहोचू शकेल इतकी लोकप्रियता असलेले आणि अतिशय क्रियाशील मानले जाणारे मंत्री केंद्रातले नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करण्याचं एक भूमिका सारसूदपणे आणली जाते. आणि मग ती आणण्यासाठी नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यातून विस्तव जात नाही, त्यांचं पटत नाही. नितीन गडकरींची लोकप्रियता मोदींना आवडत नाही. अशा वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या कोनाड्यातून, वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आणण्याचा सातत्याने प्रयत्न गेले काही महिने जोरात चालू आहे. आणि गडकरींमध्ये काय कमी आहे? गडकरीने एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड उभं करून दाखवलं. माणूस कामाला लागला तर कामाला वाघ आहे. मोदी 18 तास काय काम करतात, गडकरींनी केलेलं काम दिसतंय. पण गडकरी ज्या सरकारमध्ये आहेत, ज्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांना तेवढं काम जे लोकांच्या नजरेत भरणारं आहे ते करू देणाऱ्या व्यक्तीचं नाव पण नरेंद्र मोदीच आहे. आणि तो माणूस पंतप्रधान आहे, त्याच्या मंत्रिमंडळात गडकरी आहेत. आणि जर गडकरींची लोकप्रियता किंवा गडकरींचं कर्तृत्व मोदींना खुपत असतं आणि गडकरींचे पंख छाटण्याचा उद्योग मोदींना करावासा वाटला असता, तर आज 9-9.5 वर्षामध्ये गडकरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करून दाखवू शकले नसते. त्यांना आवश्यक तेवढं आर्थिक पाठबळ आणि निर्णय घेण्याचे अधिकार, योजना बनवण्याचे आणि योजना राबवण्याचे अधिकार पंतप्रधानांनी दिले नसते, तर गडकरी एवढं काम करू शकले असते का? 75 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये आपण असे अनेक मुख्यमंत्री, मंत्री, पंतप्रधान, मंत्री, 2 बड्या नेत्यांमधले वाद बघितलेले आहेत. जेव्हा आपल्या कनिष्ठ सहकार्याला किंवा आपल्या एखाद्या सोबत्याला अधिक लोकप्रियता मिळते आणि त्याची कर्तबगारी नजरेत भरणारी आहे, अशा वेळेला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांनी त्याचे पंख छाटलेलं आपण वारंवार बघितलेलं आहे. या इतिहासाची दीर्घकालीन नोंद झालेली आहे, नवीन काही नाही आहे. त्यामुळे गडकरी यांचे असे पंख मोदींनी छाटलेत किंवा गडकरींच्या कामामध्ये अडथळे उभे केलेत, असं कुठे दिसलंय का? देशाच्या काय म्हणतात त्या, रस्ते वाहतूक, जलवाहतूक, अशा प्रत्येक बाबतीतलं काम गडकरींकडे सोपवण्यात आलं, ज्यातून भारताचा कानाकोपरा जोडला जाईल. या प्रकारच्या शेकडो योजना गडकरींनी मोठ्या उत्साहात राबवल्या, अभ्यास केला
तंत्रज्ञान आणलं, पैसे गोळा केले, इतर खात्यातले पैसे आपल्या खात्यात वळवून ही कामं कशी तडीला नेता येतील, इतर खात्यांबरोबर संयुक्तरित्या प्रोजेक्ट घेतला, तो कितीही खर्चिक असला तरी यशस्वीरित्या पुढे नेता येतो, ही कल्पकता गडकरींनी दाखवली. पंतप्रधान त्यात मोडता घालू शकले असते. ह्या तक्रारी आपण आजवर अनेकदा ऐकलेल्या आहेत की मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आपल्याला काम करू देत नाहीत म्हणून तडकाफडकी मंत्रिमंडळातून अनेक लोक बाहेर पडलेले नेते आपल्याला माहिती आहेत. अशी जर अडवणूक पंतप्रधान मोदींकडून होते तर गडकरींसारखा माणूस मान खाली घालून ते सहन करत बसला नसता. त्याच्याही पलीकडे जाऊन राजकीय पातळीवर बघितलं तर गडकरी हे थोडे सैल तोंडाचे आहेत, अधिक बोलतात आणि केलेल्या कामावर पण गडकरींकडून अनेकदा बोळा फिरवला जातो, ही वस्तुस्थिती आहे. राजकारणात माणसाने कमी बोलावं पण अधिक साधावं असं म्हटलं जातं. गडकरींचा स्वभाव त्याच्या उलट्या टोकाचा आहे. त्यांचं गुणगान जेवढं होतं तेवढंच राजकीय पातळीवर भाजपला झोडायला गडकरींची अनेक वक्तव्य विरोधकांनी सातत्याने वापरलेली आहेत. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा गडकरी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नॅरेटिव्ह पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा विषय जरा सविस्तर मांडणं मला अगत्याचं वाटतं. गडकरी सैल तोंडाचे आहेत, जरा फटकळ बोलणारे आहेत, खुसखुशीत बोलणारे आहेत. समोर बसलेल्या प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी आणि टाळ्या वाजवायला भाग पाडण्यासाठी गडकरी थोडेफार वाहावत पण जातात, ही वस्तुस्थिती आहे. राजकारणी आणि मुरब्बी राजकारणी जसं हातचं राखून बोलतो तसं गडकरी बोलत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्या पक्षांमध्ये त्यांनी आपले मित्र करून ठेवलेले आहेत. तरीही गडकरी हा हार्डकोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, हे सुद्धा विसरता कामा नये. त्यामुळे असले नॅरेटिव्ह जे पुढे ढकलतात, आणि मी पहिल्यांदाच सांगितलं की हा नॅरेटिव्ह नवा नाही. 2019च्या 7-8 महिने आधी आता मोदी हमखास पडणार, कारण भाजपला 14मध्ये मिळालेलं बहुमत हे खात्रीचं नव्हतं, तो योगायोग होता, ती लागलेली लॉटरी होती. आणि आता 2019मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप लढला तर त्याला बहुमत गमवावं लागणार आणि भाजप कधी 200, कधी 250, कधी 250 एवढ्या जागांवर येऊन अडकेल आणि भाजपला इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. NDAमध्ये असलेले पक्षसुद्धा बहुमत पूर्ण करू शकत नसतील किंवा करू शकतही असतील तरी त्यापैकी अनेक जण किंवा अधिकची मदत लागणारे पक्ष मोदींना नेता म्हणून स्वीकारणार नाहीत. आणि त्यामुळे भाजपला मोदींचा पर्याय म्हणून इतर नेत्यांचा विचार करावा लागेल. समजा भाजप 200, 250वरून अडकला तर त्याला 50पेक्षा अधिक खासदारांचं बहुमतासाठी पाठबळ लागेल सरकार बनवायचं असेल तर. आणि त्यामुळे म्हणजे बाहेरचे पक्ष येऊ इच्छितात किंवा येतील ते पक्ष मोदींचं नेतृत्व मान्य करणार नाहीत, भाजपला दुसरा नेता द्यावा लागेल. असं कधी झालं कोणाला आठवतं मित्रांनो? येस, 1996-97 साली 97-98 साली ज्यावेळेला भाजपला सत्तेच्या बाहेर बसवायचं म्हणून भाजप वगळून सगळे पक्ष एकत्र आले होते. अकाली दल, शिवसेना, समता पक्ष आणि भाजप सोडले तर सगळ्या पक्षांचं कडबोळं बांधण्यात आलं. तरीही बहुमत मिळणं शक्य नव्हतं म्हणून शेवटी काँग्रेसलाही सोबत घेण्यात आलं आणि देवेगौडा औट घटकेचे 10 महिन्याचे पंतप्रधान झाले होते. पण देवेगौडांच्या मागे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी हात धुवून लागले होते की काँग्रेसला नुसता पाठिंबा नाही देणार,
काँग्रेसच्याही काही लोकांना मंत्रिमंडळात सामावून घ्या, पण देवेगौडाला त्याला तयार नव्हते. आणि त्यामुळे सीताराम केसरी आणि देवेगौडा यांच्यात खटका उडाला. त्यामुळे जनता दलाचे नेते असलेले देवेगौडा आणि सीताराम केसरी यांच्यातला वाद विकोपाला गेला आणि एका क्षणी सीताराम केसरी उठले आणि सरळ राष्ट्रपतींकडे गेले आणि त्यांनी पत्र दिलं की आम्ही देवेगौडा यांना पंतप्रधान म्हणून जो पाठिंबा दिला आहे तो काढून घेतो. सीताराम केसरींना असं वाटत होतं की हे सरकार पडलं की बाकी डावे उजवे पुरोगामी सगळे आपल्या मागे एकत्र येतील आणि आपणच भारताचे पंतप्रधान होऊ, असा भ्रम सीताराम केसरींचा होता. आणि केवढी गंमत होती मित्रांनो, त्यावेळेला लोकसभेमध्ये शरद पवार हे काँग्रेसचे गटनेते होते, विरोधी नेता होते, पण त्यांनासुद्धा केसरी पाठिंबा काढून घेणार आहेत याची अजिबात कल्पना नव्हती. केसरींनी पाठिंबा काढून घेतल्याची बातमी जेव्हा झळकली तेव्हा चॅनेल वगैरे नव्हते, पण कुठच्या तरी रेडिओ किंवा अशी कुठून तरी बातमी आली आणि जी पळापळ झाली तेव्हा शरद पवार पुण्यात होते. त्यांना विचारलं की बाबा असा केसरींनी पाठिंबा काढून घेतला आहे काँग्रेसने. शरद पवार म्हणाले शक्यच नाही, मी कार्यकारिणीत आहे, मी विरोधी पक्षनेता आहे लोकसभेतला, मला न विचारता पाठिंबा कसा काढून घेतला जाईल. पण ती वस्तुस्थिती होती. आणि मग 8-10 दिवस पर्यायी सरकार बनत नाही तेव्हा मग सीताराम केसरींनी अट घातली की निदान देवेगौडांना बदला, आम्हाला काँग्रेसला देवेगौडा हा पंतप्रधान म्हणून नको आहे. त्यावेळेला मग तडजोडीचा उमेदवार म्हणून इंद्रकुमार गुजराल हे जनता दलाचे नेते पंतप्रधान झाले. तेव्हा एक नेता आवडत नाही म्हणून दुसरा नेता पाहिजे अशी पाठिंबा देणाऱ्या पक्षांची मागणी होते. ती गोष्ट एकदा घडलेली आहे. देवेगौडा जाऊन इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले, पण अन्यथा असं कधी झालेलं नाही. मग मोदी नकोत म्हणून भाजपने दुसरा चेहरा द्यावा हा नॅरेटिव्ह येतो कसा, तो इकडे समजून घेता येतो आपल्याला. मुद्दा असा असतो मित्रांनो की गडकरींना काही असेल, मी असं म्हणत नाही की गडकरी आणि नरेंद्र मोदी यांचे फार मधुर संबंध आहेत, जीवाभावाचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे संबंध आहेत, दोघेही संघाचे स्वयंसेवक आहेत, किंवा त्यांच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. सत्तेमध्ये असताना आणि दीर्घकाळ एकत्र काम करत असताना भांड्याला भांडं लागतं म्हणतात, तसं थोडंफार मतभेद बेबनाव असतात. पण तरीही ही मंडळी राजकारणात असतात. आणि म्हणून म्हटलं की गडकरी मी मान्य करतो की मोदींना गडकरी आवडत नाही. आणि अशी एक वदंता होती की मोदींच्या आग्रहाखातर गडकरींना आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेही गृहीत धरलं तरी त्याच गडकरींना त्यांच्या कर्तृत्वासाठी मोदींना मंत्रिमंडळात घ्यावं लागलं. इतकी मोठी जबाबदारी देऊन त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याची पूर्ण संधी द्यावी लागली. कारण दोघांनाही कळतं त्या दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि ते दोघे एकत्र असणं ही देशाची गरज असते. आणि पंतप्रधान होणं हे फक्त आपल्या मतदारसंघापुरतं लोकप्रिय असून चालत नाही, आपल्या राज्यापुरतं नाही, त्याला एक देशव्यापी चेहरा लागतो. हे न कळणे इतके गडकरी दुधखोळे नाहीत. आणि म्हणून मी ते शीर्षक दिलं आहे की गडकरी महत्त्वाकांक्षी असतील, पंतप्रधान होऊ शकतील किंवा होण्याइतकं त्यांचं कर्तृत्व आहे, पण तरीही गडकरी हे उद्धव ठाकरे नाहीत. आता याचा अर्थ काय होतो? शरद पवारांनी ज्या लीलया उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं लॉलीपॉप दाखवून महायुती मोडली आणि 2.5 वर्षाचं सगळं अराजक माजवणारं सरकार महाराष्ट्रात आणलं, त्याचं एकमेव कारण होतं की उद्धव ठाकरेंना
मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि आपण मुख्यमंत्री झाल्यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान होईल, आपल्या पक्षाचं काय नुकसान होईल याची पर्वा उद्धव ठाकरेंनी केली नाही, कारण ते मुख्यमंत्री पद मिळवण्याच्या आमिषाला बळी पडले होते. पण मुद्दा असा असतो मित्रांनो, गडकरी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सामान्य कार्यकर्ता स्वयंसेवक इथून सुरुवात करून गडकरी इथपर्यंत येऊन पोहोचले, तेव्हा राजकारणातले अनेक टक्के टोणपे त्यांनी अनुभवलेले आहेत, सहन केलेले आहेत. 95 साली महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं, तेव्हा विधान परिषदेत असलेले गडकरी आज लोकसभेत 2दा प्रचंड बहुमताने नागपूरमधून निवडून आलेले आहेत. पण त्या कालखंडामध्ये, आणि तो कालखंड म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातल्या भाजपचे सर्वेसर्वा होते. आणि फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर राष्ट्रीय राजकारणात देखील प्रमोद महाजन इतका दबदबा होता त्यांचा की त्यांच्यासमोर भाजपतल्या महाराष्ट्रातल्या इतर कुठच्याही नेत्याचा आवाज चालत नव्हता. त्या काळात दबल्यासारखे गडकरी किती वागले हे आपल्याला माहिती आहे. आणि पुढल्या काळात गडकरी जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तोपर्यंत हा बेबनाव चालू होता. प्रमोद महाजन हयात नव्हते, त्यांचं एक अल्पकालीन निधन झालेलं होतं. पण त्यांच्या भगिनीचे पती गोपीनाथ मुंडे हयात होते. आणि गडकरी पक्षाध्यक्ष झाल्यानंतर गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातला जुना वाद इतका उफाळून आला होता की एक दिवस गोपीनाथ मुंडे हे भाजप सोडून बाहेर पडणार असा गदारोळ झालेला होता. आणि शरद पवारसुद्धा म्हणाले होते की गोपीनाथ मुंडे आमच्याकडे आले तर त्यांना देण्यासारखं आमच्याकडे काही नाही. जे आज उद्धव ठाकरे वारंवार बोलतात ते वाक्य त्या काळात शरद पवार बोलले होते. 2011 वगैरे काय असेल मला आठवत नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्याशी वाद आणि टक्के टोणपे खात गडकरी इथपर्यंत चालत आलेत. पुण्याचा हा मला आठवतं, पुण्याच्या भाजपचा अध्यक्ष कोणाला करावा यावरून वाद टोकाला गेला होता. त्यामुळे गोपीनाथ मुंडे खवळले होते आणि त्यांचा विश्वासू पुण्याचा भाजप अध्यक्ष नेमला नाही, म्हणून गोपीनाथ मुंडे पक्षाचा राजीनामा द्यायला निघाले होते. पण ते प्रकरण निस्तरलं गेलं. तेव्हा या सगळ्यातून आलेले गडकरी हे इतक्या सहजासहजी कोणीतरी पंतप्रधान पदाचा आमिष दाखवतोय म्हणून असल्या नॅरेटिव्हचे बळी होतील असं ज्या मूर्खांना वाटतं ते मूर्खाच्या नंदनवनात बागडतायत एवढंच म्हणावं लागेल. कारण गडकरी हे उद्धव ठाकरे यांच्यासारखे कुठच्या पदाची अभिलाषा बाळगून आपल्या सगळ्या राजकीय कारकिर्दीवरून बोळा फिरवतील अशी बिलकुल शक्यता नाही. कारण राजकारणात प्रतीक्षा आणि संयम, श्रद्धा, सबुरी आवश्यक असते आणि ते गडकरींना कळते. नॅरेटिव्ह पेश करणाऱ्यांना याच्याशी कर्तव्य नसतं. त्यांना फक्त नॅरेटिव्ह भूमिका पुढे आणायची असतात, चुगल्या लावायच्या असतात, त्यामुळे अशा गोष्टी चालतात. पण कशाला बळी पडावं याचं भान असलेले गडकरी आणि सहजगत्या बळी पडणारे उद्धव ठाकरे यांच्यातला फरक इथे लक्षात घेतला पाहिजे. मग गडकरी पंतप्रधान होणार, करावे लागणार, भाजपच्या संख्या कमी होणार, इतर पक्षांचा आग्रह होणार, भाजपला नवा चेहरा द्यावा लागणार, तो चेहरा म्हणजे गडकरी, असं करून गडकरींना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न करणारे मूर्ख आहेत. गडकरी मुरब्बी राजकारणी आहेत. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.